नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला झाला होता। काही गुंडांनी सरपंच नामदेव निकम यांची गाडी अडवून त्यांच्या वाहनावर अंडे आणि दगडफेक करून त्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या होत्या। तसेच त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता। दरम्यान या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। ती म्हणजे तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा बनाव उघड झालाय। बंदूक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने स्वतःच्याच गाडीवर हल्ला केल्याचं समोर आलंय। राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय। राज्य सरकार 4849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार आहे। याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली आहे। सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील 963 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 220 मध्ये आकारी पडजमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा देखील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालाय। विद्येच्या माहेरघरात म्हणजेच पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध गुन्ह्यात वाढ झालेली पाहायला मिळत आहे। पुणे शहरातील वाघोली इथल्या वाघेश्वर नगर भागात मध्यरात्री प्रेम प्रकरणातून मुलीच्या पित्यानं आणि भावांनी मिळून अल्पवयीन तरुणाचा खून केल्यानं मोठी खळबळ उडाली। लोखंडी रॉड आणि दगडानं या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्यानं पोलीसही चक्रावले आहेत। गणेश तांडे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी वाघोली पोलिसांनी नितीन पेटकर, सुधीर पेटकर आणि लक्ष्मण पेटकर यांना अटक केली आहे। नागपूर रेल्वे स्थानकाआधी सुमारे 70 किलोमीटर अंतरावर सेवाग्राम जवळ एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे। एका तरुणाला रेल्वेतील धावत्या रेल्वेत 4 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी बेदम मारहाण केली। या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला। या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव सुशांक राज असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता। त्याने या चौघांना मोबाईल फोन, पैसे आणि पाकिट चोरण्याला विरोध केला होता। त्यामुळे संतापून आरोपींनी सुशांकला मारहाण केली। या प्रकरणी जीआरपीने 4 आरोपींना ताब्यात घेतलंय। महापालिकेच्या विकास कामांना प्रशासकीय राजवटीत मोठी खीळ बसली आहे। महापालिकेच्या 2024-25 च्या अंदाजपत्रकात भांडवली खर्चासाठी 1422 कोटी 32 लाखांची तरतूद करण्यात आली असताना आर्थिक वर्षाच्या 9 महिन्यात फक्त 526 कोटी 63 लाखांचा खर्च झालाय। तब्बल 895 कोटी 26 लाखांचा निधी शिल्लक आहे। त्यामुळे उर्वरित 3 महिन्यात 300 कोटींची रक्कम खर्च करण्याचे स्थापत्य विभागापुढे उद्दिष्ट असेल। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी वाल्मिक कराड यांना पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप केला होता। या पार्श्वभूमीवर आता बीड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत या प्रकाराविषयी आपली बाजू मांडली आहे। बीड शहर पोलीस ठाणे हे नव्याने बांधण्यात आले। पोलीस ठाण्यातील आरोपींसाठी गार्ड तैनात केलेले असतात। हे गार्ड 24 तास पोलीस ठाण्यात असतात। त्यांना आराम मिळणे गरजेचं असतं। प्रभारी अधिकाऱ्यांना कॉट आणायला सांगितल्यानुसार पोलीस मुख्यालयातून या कॉट आणल्या गेल्या असे सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले। गेल्या वर्षभरापासून सोयाबीन हमी भावावरून नाराज शेतकऱ्यांना आता खरेदी केंद्रावरही अडचणीच असल्याचं समोर येत आहे। बरदाणा तुटवड्याने राज्यातील अनेक सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रच ठप्प असून शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र चालकांनाही ही खरेदी पूर्वपदावर कधी येणार याबाबत कल्पना नसल्याचं समोर आलंय। सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र गेल्या 12 दिवसांपासून बंद असून राज्यभरातील अनेक खरेदी केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। बीड खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे। त्यावरून विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव टाकणं सुरू केलंय। मात्र या सगळ्या प्रकरणावर आज मंत्री धनंजय मुंडे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे। मारेकऱ्यांना फासावर चढवणं ही आमची मागणी आहे। हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावे अशी मागणी मी केली आहे असं त्यांनी आज माध्यमांना बोलताना सांगितलंय। विरोधकांनी राजीनामा मागितला, मात्र मी राजीनामा का द्यावा असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। नागपूरमध्ये पालकमंत्री कोण होणार याबाबत राज्यभर उत्सुकता असून याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुतोवाच केलाय। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असल्याचे वक्तव्य नितीन गडकरींनी केलं आहे। खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा करताना गडकरी यांनी अनावधानानेच पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख केला, ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे।
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडतायत। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या पुण्यातील 5 नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। महापालिकेमध्ये 10 नगरसेवक हे शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे आहेत। 5 नगरसेवक ठाकरेंना सोडचिठ्ठी देणार असल्यानं पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत। विशाल धनवडे, बाळा ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे व प्राची अल्हाट भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।